राजगडी मंदिरी वसे माता राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराची जोडली ज्याची ख्याती नमस्कार माझा तुम्हा छत्रपती क्षत्रिय प्रावतौष सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की आज असणारे आपल्या या मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि ही जयंती 369वी आहे. म्हणून या जयंतीचं औचित्य साधून आपल्या या गावामध्ये मौजे सनई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी आपल्या गावातील काही तरुण मंडळीने छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळ व जयंती उत्सव कमिटी या कमिटीने एकत्रित येऊन संभाजी महाराजांचे शौर्य गाथा वर्णन करण्याकरता 3 दिवसाचं हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आज हा प्रथम दिवस आहे आणि आज असणारी जयंतीचा मुख्य दिवस आहे 14 मे असणारी त्यांच्या जयंतीचा दिवस आहे. आज 14 मे 2026 आज त्यांची जयंती आहे. आज कीर्तनाचं आयोजन उद्या देखील भव्य दिव्य कार्यक्रम आहे. परवा दिवशी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छत्रपती शिवराय यांच्यावरती आधारित काही चित्रपट या ठिकाणी दाखवण्याचं आयोजन यांनी केलेलं आहे. खूप सुंदर असा या उपक्रम सनई गावातील तरुणांनी राबवलेला आहे. शूरवीर आपल्या भारत भूमीमध्ये जन्माला आले त्यापैकी एका शूराचं वर्णन आपल्याला करायचं आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याचं स्थापना छत्रपती शिवरायांनी शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज आणि माता सईबाई यांच्या पोटी सुंदर असं बाळ जन्माला आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला. माझ्या राजाच काय एकच राजा इथे जन्माला पुरंदर किल्ल्यावर. प्रसंगात खूप चालायचं संभाजी महाराज आपल्याला सांगायचे ना. म्हणून पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 साली पुरंदर किल्ल्यावरती सुंदर असं बाळ जन्माला आलं जातात. काय त्या बाळाचं वर्णन करावं. चंद्र सूर्याला लाजवेल असं दैत्य असणार होते.
धनंजय मानाचा पडता वाजवा टाळ्या. नवीन शिंग आम्ही डबल करायच्या भानगडीत मला वाटतं आपल्या गावात झालं तर लय चांगलं होईल. विठ्ठला विठ्ठला गणपत आपल्या गावात भरपूर आहे म्हणून म्हणतो म्हणून ते माझे सोयीरे सजन सांगाते पाया कविती विठोबाचे. म्हणून मामाचा आता हो म्हणून मामाच्या कानावर घालायला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला. दादा छावा म्हणून त्यांना संबोधल्या जातं. सुंदर असा रागबिंदा बाळ जन्माला आलो. बाळ लहानाचं मोठं उलटलं. 1 वर्षाचे संभाजी महाराज झाले शंभूराजे. 2 वर्षाचे शंभूराजे झाले. शंभूराजांच्या जीवनाला संघर्षाला सुरुवात झाली. दादा वयाच्या 2ऱ्या वर्षापासून 2ऱ्याच वर्षी छत्रपती शंभूराजाची आई सईबाई लेट करंट लागत त्याच्यात आंगण वरून कोट आहे जॅकेट. छत्रपती संभाजी महाराजांची आई सईबाई वयाच्या 2ऱ्या वर्षी निधन झालं. 2ऱ्याच वर्षी संभाजी महाराज पोरके पडले आणि संपूर्ण असणारी शंभूराजाची जबाबदारी जिजाऊ माँसाहेब यांच्यावरती आहे. शंभूराजांची आजी जिजाऊ माँसाहेब राजमाता यांच्यावरती आली आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब त्यांचं पालन पोषण सांभाळ करू लागले. छत्रपती शिवरायांना जिजाऊ माँसाहेबांनी जसे ज्ञानाचे धडे रामायणाचे धडे दिले, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, त्याच पद्धतीने जिजाऊ माँसाहेबांनी शंभूराजांना महाभारताच्या गोष्टी सांगाव्या, रामायणातील प्रसंग सांगावे, दांडपट्टा कसा चालवावा, सर्व असणाऱ्या युद्धाच्या गोष्टी, युद्धाच्या नीती जिजाऊ माँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज घडू लागले. घडू लागले. हळूहळू संभाजी महाराज मोठे होऊ लागले. दादा पूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झालं. केवळ योद्धाच म्हणून ते प्रसिद्धीस नाही आले, योद्धाच म्हणून नाही, प्रगल्भ पंडित म्हणून सुद्धा प्रख्यात झाले. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. काय ज्ञान असेल मला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वयाच्या 16व्या वर्षी लिहिली, हे का नाही, आणि मराठीमध्ये लिहिली. पण आमच्या या शूरवीर असणाऱ्या संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, वयाच्या 14व्या वर्षी लिहिला आणि संस्कृत भाषेमध्ये लिहिला. त्याच्यामध्ये असं ज्ञान आहे दादा, राजनीती कशी करावी, एक नाही, युद्धनीतीच्या गोष्टी सर्व असणार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक प्रकारचे ग्रंथ संपदा, नखशिखार, अनेक प्रकारचे त्यांचे ग्रंथ आहेत. जवळजवळ संभाजी महाराजांना 15 ते 16 भाषेचं ज्ञान झालेलं होतं. सुदीप आपण अवलोकन करा. मराठी भाषा असेल, हिंदी असेल, इंग्रजी भाषा सुद्धा संभाजी महाराजांना येत होती अशी नोंद आहे. पोर्तुगीज असेल, फ्रान्स असेल, 15 ते 16 भाषा त्यांना अवगत होत्या. मला काय ज्ञान प्राप्त केलं असेल आणि सुंदर प्रकारचं योद्धा
छावा म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातो दादा. बळ तुमच्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये होतं दादा. आणि हळूहळू तो संघर्ष सुरू झाला. युद्धाला सुरुवात झाली. अनेक प्रकारच्या लढाया संभाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये लढल्या. जवळजवळ 125 ते 150 लढाया संभाजी महाराजांनी लढल्याची नोंद आहे. आणि विशेषतः ही आहे, एकाही लढाईमध्ये संभाजी महाराज पराजित झाले नाही. हा त्यांचा महिमा आहे. अनेक प्रकारच्या लढाया आपल्या बुद्धीच्या बळावर, युद्धनीतीच्या बळावर लढल्या. कालांतरानं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं. आणि मग संपूर्ण जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवरती आली. आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्या गादीवर संभाजी महाराज बसले. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला सुरुवात झाली. 9 वर्षे असणारं संभाजी महाराजांनी राज्य केलं महाराज या मातीवर. 9 वर्ष. 1681 ते 1689 म्हणजे कैद होण्यापर्यंत 9 वर्षाचा कालखंड आहे. या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांनी काय इतिहास दिला दादा, काय रचला. अरे शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं त्याच्यापेक्षा 5 पटीनं राज्य संभाजी महाराजांनी वाढवलं. प्रांत प्रदेश गड किल्ले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले होते. रक्षण करण्याचं काम केलं. फौज फाटा असणारा वाढवला. त्या कार्यामध्ये शेतकऱ्यांचा सांभाळ करणं, मायबापांचं रक्षण करणं, त्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दादा. 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराजांचं शौर्य औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणार होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. औरंगजेबाला वाटलं दुश्मन तो चला गया, अब मैं सब इलाके पे काबू करूंगा. चिंतित होऊन आता मी सर्व राज्य. संभाजी महाराज शिवसूर्य त्या ठिकाणी प्रकट झाले दादा. आणि संभाजी महाराजांनी औरंगजेबाबरोबर एवढा संघर्ष केला 9 वर्ष. तसा भगवान कृष्णाने कंसाला सळो की पळो करून सोडलं. कंसानं काय करायचं, कृष्ण परमात्म्याला मारण्याकरता पुन्हा मांशी पाठवायची, मांबळ भट पाठवायचं, अनेक प्रकारचे दैत्य पाठवायचे आणि इकडे संपून जायचं. औरंगजेबानं अनेक फौज फाटा पाठवायचा गड किल्ले जिंकण्याकरता. पण संभाजी महाराजांनी एकही गड शत्रूच्या ताब्यात जाऊ दिला नाही. अनेक प्रकारचं मुठभरच मावळे होतं दादा. पण या शत्रूशी संघर्ष केला. संभाजी महाराजांचं ते शौर्य पाहून औरंगजेबाला सुद्धा वाटत होतं कौन है ये संभाजी, कौन है संभाजी जिसने ऐका नाही ना बोलायचं नको त्याला बाहेर गावला विठ्ठला आणि म्हणून संभाजी महाराजांचं ते शौर्य अनेक प्रकारचे गड किल्ले घेण्याकरता संभाजी औरंगजेबानं खूप प्रयत्न केले दादा. पण एकही गड संभाजी महाराजांनी जाऊ दिला नाही दादा. संघर्ष केला त्यांच्या बरोबर. जे स्वराज्य निर्माण केलं होतं, सुंदर स्वराज्य निर्माण केले. तलवारीच्या धारेवर रेतेसाठी प्राण
प्राण झेलिले आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हो, का उगच नाव गाजत नाही दादा, काय कीर्ती मला. 369 संगीत जयंती आहे, तरी सुद्धा आपल्याला वाटतं संभाजी महाराज आपल्यामध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये आहेत का? आणि आपल्यासाठी त्यांनी प्राण दिला. आणि नंतर संभाजी महाराज असे आपल्या काबीज येत नाहीत, आपल्याला सापडत नाही, समोरासमोर आपण त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही. हे औरंगजेबाला कळालं आणि मग औरंगजेबानं गट असला दादा त्यांना जिंकण्याचा, कैद करण्याचा. आणि संभाजी महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी गनिमी कावा करून त्यांना पकडलं दादा. गनिमी कावा केला. अरे सिंहाचा छावा कुणाच्या हाती लागला नसता, गनिमी कावा करून संभाजी महाराजांना पकडलं जातं. बातमी गेली औरंगजेबाला, अरे संभाजी महाराजाला पकडलं, काय आनंद झाला त्या संभाजी महाराजांना. तुकडे करतो उसके मारो तोडो, त्याला आनंद झाला दादा. त्या संगमेश्वर या ठिकाणाहून संभाजी महाराजांना कैद करून आणलं जातं. साखळदंडानं त्याच ठिकाणी म्हणा. संगमेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि तिथं त्यांच्या शत्रूंनी म्हणा, म्हणजे शिपायांनी, सरदारांनी संभाजी महाराजांना गनिमी कावा करून युद्धाकरता गेलेली असताना पकडलं दादा, साखळदंडाने बांधलं आणि तिथून त्यांची झेंड काढली दादा, झेंड काढली. झेंड पराजित व्यक्ती काहीच करू शकत नाही. आणि त्या संगमेश्वरावरून संभाजी महाराजांना तुळापूर, पुणे जिल्ह्यामध्ये तुळापूर नावाचं ठिकाण आहे, जवळजवळ 200 ते 250 किलोमीटरचं अंतर आहे. त्या संगमेश्वरावरून साखळदंडानं बांधून संभाजी महाराजांना आणू लागले दादा. अरे संभाजी महाराजांचं शौर्य सर्वांनी ऐकलं होतं, प्रताप पाहिलेला होता, पण संभाजी महाराज कुणीच पाहिलेले नव्हते. मुठभर मावळे घेऊन शौर्य करायचं की गनिमी कावाच करावं लागत होतं, समोरासमोर युद्ध करायला मुठभर मावळे घेऊन करता येत नव्हतं. आणि म्हणून संभाजी महाराज कुणीच पाहिलेले नव्हते. हो, कसा आहे संभाजी. रस्त्याने जात असताना दादा गावचे लोक माड्यावरती यायचे, झाडावरती चढायचे. कसा आहे संभा, कसे आहे संभाजी महाराज. साखळदंडानं बांधलेलं जातात, काही दुष्ट प्रवृत्तीचे असणारे. अरे खूप आपल्याला त्रास दिला, दगड फेकून मारायचं जातात. ऐकत चरित्र, कुणी दगड फेकून मारायचं, कुणाच्या हातात तलवार, टक्कन पाठीवरती वार करायचा, रक्ताच्या चिळकांड्या निघायच्या दादा. आणि संभाजी महाराज पाहायचे, साखळदंडानं बांधलेलं होतं, चालायचे दादा. आणलं कुठं आणलं त्यांना, तुळापूर, पुणे जिल्ह्यामध्ये त्या तुळापूर या ठिकाणी आणलं दादा. तिथं औरंगजेब आलेला आहे. औरंगजेब समोर आला दादा संभाजी महाराज. कौन है संभा, हे है संभा, हे है संभा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तेच होतं संभाजी महाराजांच्या नजरेमध्ये. साखळदंडानं बांधलेलं होतं तरी सुद्धा संभाजी महाराज भीत नव्हते दादा. नजरेला नजर लावून फिरून संभाजी महाराजा औरंगजेबाकडे पाहत होते. औरंगजेब म्हणायचा, मस्ती नहीं चली गई और भी, अरे क्या करेगा तू अब, मेरे कब्जे में है, क्या कर सकता है, बोल तेरा खजाना कहाँ है, बताओ. सांग तुझं कुठं कुठं आता ते खजाना ठेवलेला आहे.
संभाजी महाराजांनी सांगितलं, अरे तुझ्यासारख्याला माझा खजिना मी सांगू, प्राण गेला तरी चालेल, पण माझा खजिना, माझं राज्य, माझं सैन्य कधीच मी तुला शरण येणार नाही. राग येण्यासारखं संभाजी महाराज बोलू लागले. दादा संभाजी महाराजांना राग येऊ लागला. अरे माझ्या नजरेत नजर घालून भिडवतो. सांगितलं शेवट अरे उपत्याचे डोळे तेज, त्याच्या डोळ्यामध्ये सळया फुटसा. सांगितलं त्या औरंगजेबाला, त्या सरदारांनी 2 सळया तापून आणल्या. दादा बघितलं असं का, चित्रपटामध्ये बघितलं असेल किंवा अनेक ठिकाणी मालिकेमध्ये काही ठिकाणी हे दृश्य दाखवत नाही दादा, पण सत्य प्रसंग हा आपल्याला माहित असला पाहिजे. लाल रुंद झालेल्या तप्त सळया 2 आणलेल्या आहेत. साखळखंडाने बांधलेले छत्रपती संभाजी महाराज 2 सळया असणाऱ्या दोन्ही डोळ्यामध्ये खपकन अशा पुसलेल्या आहेत. दादा काय त्यांचा दिन म्हटलं असं, काय झालं असं त्यांच्या जीवाचं. संभाजी महाराजांनी शरणागती पत्करली पाहिजे. तो औरंगजेब म्हणायचा, मुस्लिम धर्म का स्वीकार करो, हमारे धर्म में आ जाओ, छोड़ देंगे. सब किल्ले असणारे हमें शाबूत हमारे पास लौटो, हम तुम्हें छोड़ देंगे. संभाजी महाराज शरण आले नाही. दादा डोळे काढून टाकले महाराज, तरी सुद्धा तोंडानं बोलत आहे, बोलू नका तोंडानं. संभाजी महाराज म्हणले, अरे त्याची जीभ लई चरचर बोलायली. म्हणजे डोळे काढले तरी त्याची जीभ, अरे योद्धा होता तो, छावा म्हणून त्याला जे संबोधन केलेलं होतं उगच नाही. दादा वाघाचा बछडा आहे का नाही, आणि म्हणले त्याची जीभ कापून टाका. 2 असणारे शिवक सरदार संभाजी महाराजांच्या जवळ आले. डोळे काढलेले होते, साखळ तंगावर हात बांधलेले होते आणि जीभ काढण्याकरता जवळ आले. दादा जबडा कापू लागले. संभाजी महाराजांनी जे आपला जबडा पिटकला महाराज उघडीतच नव्हते. दादा एक जण खाली दाबाड दाबू लागलो, एक वरती बोलू लागलो. जबडा आपण ऐकतो का नाही, अरे वाघाचा जबडा फाडण्याची ताकद संभाजी महाराजांमध्ये, म्हणून तर म्हटलेले आहे, वाघाच्या जबड्यात घालवली हात, मोडीची दात, ही जात मराठ्याची विडला. मराठा हा शब्द केवळ जातीपुरता मर्यादित नाही. मराठा शब्द व्यापक 18 पगड जातीला मराठा हा संबोधन आहे. मराठा म्हणजे आपण मराठी एवढेच नाही, मराठा ज्ञानोबा म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके. जो मराठी बोलतो तो मराठी, बस. मराठा कोण, जो मराठी बोलतो तो मराठा. साडी माळी पुडी सुद्धा 18 पगड जातीला मराठा संबोधन आहे. किंवा मराठा तुका वेळ बाबा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, याच्यावर व्यापकता त्या मराठा शब्दाची दिसून येते. आणि त्याचा संकुचित अर्थ अज्ञानामुळे आपण घेत असतो. म्हणून जबडा उघडत नव्हते. दादा एक जणांना सांगितलं त्याचं नाक दाबा, म्हणजे नाक दाबा तोंड उघडी होते एक नाही. आणि मग संभाजी महाराजांचं नाक दाबलं. दादा तोंड उघडलं. दादा तोंड उघडल्याबरोबर एका सरदारानं त्यांची जीभ धरली, बाहेर उघडली, चाकण तलवारीचा वार केला, जीभ असणारी खाली पडली. तडफड जिभेतून स्वर निघू लागले. दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो इतिहास त्याच्यातून धरवडू लागला जिभेतून. दादा प्राण गेले नाही संभाजी महाराजांचे. किती दिवस असा छळ केला, 40 दिवस. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस संभाजी महाराजांचा छळ केला. औरंगजेब म्हणू लागला, अरे इतकं तुला मारतोय, शरण येत नाही.
अरे एखाद्यानं पटकन हात जोडले असते, पटकन पटकन हात जोडले असते, पण तुझे डोळे काढले तरी तू हात जोडत नाही, जीभ छाटली तरी हात जोडत नाही. अरे याचे हात कलम करून टाका म्हणजे हातच तोडायचे. मला शरण येत नाही. आणि दोन्ही हात संभाजी महाराजांचे साटकन तलवारीने वार करून काढले. दादा जगाच्या इतिहासामध्ये संभाजी महाराजांसारखं मरण हे काही योग्य झाले सांगायला गेलं तर भावना येऊ शकतो. सहजच डोळ्यात आतू येतात असा इतिहास आहे ग्रंथ. दोन्ही हात काढले दादा, डोळे काढले, जीभ काढली, हात काढली दादा, अंगावरची कातडी सारून काढली दादा. एखाद्या प्राण्याची कातडी सारून काढतात तशी कातडी सारून काढली. मिठाचं पाणी असणार त्याच्या अंगावरती शिंपडू लागले. काय वेदना झाल्या आणि कशासाठी हे सहन करत असतील याची विचार करण्याची गरज आहे दादा. एवढा अमानु छळ केला शरण आले नाही. काय एवढा संघर्ष, काय छळ म्हणजे यातना एवढ्या त्यांनी का सहन केल्या ही आज विचार करण्याची गरज आहे दादा. कातडी सोडून काय राहिले साईडे पायाचे तुकडे केले मला, सर्व असणार थरथर कापत होतो दादा. शेवटी 40व्या दिवशी औरंगजेबानं सांगितलं सर काढलो आणि शिर थडा वेगळं केलं दादा. संभाजी महाराजांची प्राण धर्मवीर संभाजी प्राण सोडले दादा. संभाजी महाराजांनी देश धर्म पर मिटने वाला शिवा का छावा था, वीर पराक्रमी वीर प्रतापी एक शंभू राजा था. सर्व असणारे त्यांचे तुकडे त्या तुळापूर या ठिकाणी दादा नदीच्या तीरावर, इंद्रायणीच्या तीरावर, त्रिवेणी संगमाच्या तीरावरती काटावरती फेकून दिले जातात. काय अमानुष छळ केला. आणि ते असणारे पडलेले तुकडे वडू बुद्रुक नावाचं त्या ठिकाणी गाव आहे दादा. जवळच असणारं 2-3 किलोमीटरवर त्या गावातील काही धाडशी शूरवीर म्हणा, त्यांना दयाल संभाजी महाराजांचे सर्व तुकडे ते गोळा केले दादा. वडू बुद्रुक या ठिकाणी आणले, त्या ठिकाणी त्यांना समाधी दिली. आज असणारी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू बुद्रुक या ठिकाणी आहे. निश्चित आपल्या जीवनामध्ये जर योग आला, निश्चित त्या संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं दर्शन घेण्याकरता जा. त्यांचे शौर्य आपल्याला त्या ठिकाणी पाहून येईल. 450 होत आहे तरी सुद्धा आज संभाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर दिसतात. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याची कीर्ती राहणार आहे. ऐशी चराचरी कीर्ती ज्याची मातीच्या कणाकणामध्ये आज शंभूराजी आपल्याला दिसतात. लहान मुलांच्या तोंडामध्ये सुद्धा बाळ शंभूराजाचं नाव आपल्याला दिसतं दादा. एवढ्या यातना त्यांनी सहन केल्या. प्रश्न हा आहे, एवढ्या यातना त्यांनी का सहन केल्या? का सहन केल्या? त्याचं एकच कारण आहे. ते कारण म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आज भगवंतानी धर्म निर्माण केला, त्याचा सांभाळ करणं हे आमचं कर्तव्य आहे. याच करता आम्ही या भूतलावरती आलो. अशाच प्रकारच्या धर्माचं रक्षण त्या शूरवीरांनी केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच धर्माची स्थापना केली. त्या धर्माचं रक्षण संभाजी महाराजांनी
गेलो त्यांचा असणारं शौर्याची गाथा आज सांगितल्या जाते. आपल्याही या गावामध्ये हा छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव साजरा होतोय. 2-3 दिवसाचं हे आयोजन आहे. की आज असणारा पहिला दिवस सकाळी सुंदर अशी भव्य दिव्य मिरवणूक गेलेली आहे आणि ही कीर्तनाची सेवा या सर्व आयोजक मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. जय हरी जय हरी. मामाने सुद्धा 2 तास अगदी तन मंत्रमुग्ध होऊन हे कीर्तन श्रवण केलं. त्यांनाही धन्यवाद. घरी बसून बरेच असणारे भैट भक्त ऐकत असतील. पडल्या पाहण्यात त्यांनी ऐकलं. कोणत्या कविना रूपाने त्यांच्या कानावरती हे चरित्र पडले असावं. त्यांना सुद्धा या ठिकाणाहून धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये बुद्धीचा दोष समजून चुकीचं काय असेल ते वापस करा. जे काय योग्य असेल ते घेण्याचा स्वीकार करा. सुंदर प्रकारची सेवा या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे. नियोजित बिल सुद्धा परिपूर्ण झालेली आहे. झालेली सेवा त्याच ठिकाणी थांबवून भगवंताच्या शरीर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम सर्वांची एकदा आभार मानतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पयाचा प्रसादी काही बोलिलो विनोदे मदत क्षमा करणे संस्थिर होय तो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे पृथ्वीचे पूजने जन्मोजन्मी तुका म्हणे माऊली ज्ञानेश्वर